पाठी मागायला लागते सारखे गाईच्या मागायला लागते. तर गाई एक येऊ देत नाही तिथे. दारात आलेलं चांगलं असतं ते, त्याचं महत्त्व नाही माहिती त्यांना काहीच. हाणायचं माहिती फक्त. गाईला चारा द्यायचा नाही, गाईला येऊ द्यायचं नाही, इतकं मारायचं त्या गाईला. एकही गाय येऊ देत नाही. तुळशीचं लग्न आणि तुळशीच्या लग्नाच्या निमित्ताने मी करंज्या तयार केल्यात. ताज्या ताज्या आहेत आज ह्या बनवल्यात आणि अनारसे पण तयार केलेत. इकडे बॉक्स पण काल मार्केटमध्ये जाऊन आणलेत आणि पुरणाचा स्वयंपाक पण तयार आहे. आता ह्यामध्ये सगळं फराळाचं ठेवायचं आहे. 2 दिवसापूर्वी दुसरं बाकीचं बनवून घेतलं आणि आज करंज्या आणि अनारसे पण बनवलेत. हा तीळ आणि गुळाचा प्रसाद तयार केला आहे. तिळाचा खूप मान असतो आज. हा पहा, ह्यामध्ये मी गूळ मिक्स केला आहे आणि असं बनवून घेतलं आहे. चाचणी वगैरे तयार केली ती संक्रांतीसारखं. नुसते तीळ वाटायला नाही आता आवडत मला, असे हातात पण बसत नाही. हे प्रसाद म्हणून व्यवस्थित आवडीनं पण खाऊ शकते. तर आजच तयार केलं आहे. पुरणाचा स्वयंपाक झाला आहे, फराळाचं पण केलं राहिलेलं आणि आता लग्न लावून घ्यायचं आहे. बॉक्समध्ये ठेवलं आहे सगळं हे फराळाचं. हे खव्याचे लाडू आहेत. खवा बेसन, चकली, शेव, अनारसे, करंजी आणि शंकरपाळी. आज आहे तुळशीचं लग्न आणि जवळपास झाली तयारी. आता दिवे ते लावून घेणार आहे आणि लग्न लावायचं तुळशीचं.
गजमुखं मोरेश्वरं सिद्धित बल्लाळो गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं मोजरं पूर्या सदा मंगल शुभमंगल झालं आत्ताच तुळशीचं लग्न, आत्ता लग्न पार पडलं. छान फिरायला. तुळस लय भारी बघा ही. नाही काय खूप प्रसन्न आणि खूप फ्रेश वाटते. आज आहे तुळशीचं लग्न आणि मी गेटअप पहा कसं केलंय. मी आज काष्टा घातलाय. आपण मुलीच्या लग्नामध्ये कसं आपण सजतो नटतो तसंच मी पण आज तुळशीच्या लग्नाचा देवताच्या लग्नाला पूर्ण मेकअप वगैरे केलाय. आणि आज मी काष्टाचं गेटअप केलंय. हे पूर्ण मेकअप पहा. आणि झालं लग्न आणि खाली फटाके पण मुलं वाजवत आहेत. आमचेच मुलं आहेत खाली फटाके वाजवायचे. खूप सुंदर वाटते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि आमचं लग्न कसं वाटलं. मी ह्या छोट्याशा गॅलरीमध्ये सगळी तयारी केली. ऊस वगैरे सगळं आणलं. आणि गुलाबाची फुलं भरपूर आणली होती. पूर्ण तुळशीला पूर्ण गुलाबाने सजवलं. आणि पूर्ण गजरे वगैरे हे सगळं श्रंगाराचं आणले. पहा जोडवे हे ते सगळं. आणि अशी नवरी नटवली आहे. पहा कशी मस्त दिसायला लागली. नवरी नटवली छान. आणि खाली राधाकृष्णाची पण पूजा केली आहे. ते पहा किती मस्त हार वगैरे घातलाय छान. आणि इकडे फराळाचं डेकोरेशन केलंय सगळं. आणि हे सगळे आवळे वगैरे ही चिंचा आवळे मला बोलता येत नाहीये. आवळे बोर वगैरे सगळे ठेवले. आणि ही फुलांचं पूर्ण डेकोरेशन. आणि ह्या 2 समया पण लावल्यात. खूप छान वाटत आहे. मुला फटाके वाजवत आहेत खाली. आणि मस्त वाटते आज. खूप छान वाटतं. आनंदाने केलंय. खूप मनातून केलंय भक्तिभावानं सगळंच. काष्टा घातलाय. मेन म्हणजे मी आज काष्टा घातलाय. खूप दिवसांनी काष्टा घातला होता. चंद्रा डान्सला घातलेला होता त्यानंतर आताच घातलाय. लावणीच्या वेळेस घातलेला तो आहे काष्टा.